नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे सुनीता सावले यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण नदी प्रणाली हा टॉपिक अभ्यासणार आहोत। तर मित्रांनो, कोणतीही परीक्षा असो, या टॉपिकवर प्रश्न हे विचारले जातात। तसेच आपण TCS व IBPS ने विचारलेले प्रश्न सुद्धा अभ्यासणार आहोत। आणि चला आता आपण नदी प्रणाली या टॉपिकमधील गोदावरी नदी याविषयी माहिती जाणून घेऊ। गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी टेकडीवर होतो। या नदीचे उगम स्थान हे अरबी समुद्रापासून पूर्वेकडे 80 किलोमीटर आहे। गोदावरी नदीची महाराष्ट्रातील प्रवाहाची दिशा ही पूर्वेकडे आहे। गोदावरी नदी ही महाराष्ट्र, तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यांमधून वाहते। महाराष्ट्राच्या 8 जिल्ह्यांमधून ती वाहते। नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड आणि गडचिरोली या जिल्ह्यांमधून गोदावरी नदी ही वाहते। तसेच ही नदी महाराष्ट्रात 2 वेळेस प्रवेश करते। एक नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद या ठिकाणाहून तेलंगणामध्ये प्रवेश करते आणि पुन्हा एकदा गडचिरोली जिल्ह्यातून महाराष्ट्रात प्रवेश करते आणि तेथून पुढे पुन्हा एकदा तेलंगणा आणि आंध्र प्रदेश राज्यामध्ये प्रवेश करून राजमहिंद्रा या ठिकाणी त्रिभुज प्रदेश निर्माण करते आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते। गोदावरी नदीने भारताचा 10% भाग तर महाराष्ट्राचा 49.5% भाग हा व्यापलेला आहे। तसेच गोदावरी नदीच्या काही उपनद्या आहेत, तर त्या उपनद्या आपण बघू मित्रांनो। गोदावरी नदीच्या मांजरा, प्रवरा, वैनगंगा, वर्धा, प्राणहिता, इंद्रावती ह्या प्रमुख उपनद्या आहेत। गोदावरी नदीची लांबी 1465 किलोमीटर आहे। गोदावरी नदी ही भारतातील सर्वाधिक लांबीची दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे। गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी 668 किलोमीटर आहे। ही नदी महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची प्रथम क्रमांकाची नदी आहे। गोदावरी नदीच्या उत्तरेस सातमाळा अजिंठा पर्वतरांग तर दक्षिणेस हरिश्चंद्र बालाघाट पर्वतरांग आहे। या नदीच्या खोऱ्यामध्ये काळी म्हणजेच रेगूर मृदा आढळते। तसेच या नदीच्या खोऱ्यात काही पिके घेतली जातात, तर ती पिके बघू। कापूस, ऊस, गहू, बाजरी, ज्वारी ही पिके गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये घेतली जातात। मागील परीक्षेमध्ये या टॉपिकवर कशा प्रकारे प्रश्न विचारले ते आपण बघू। गोदावरी नदीची खालीलपैकी उपनदी कोणती? तर या प्रश्नाचा आन्सर ऑप्शन क्रमांक 1 प्राणहिता। तर मित्रांनो, TCS ने नर्मदा नदीची महाराष्ट्रातील लांबी यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे। तर आपण नर्मदा नदीविषयी थोडक्यात माहिती ही मागील व्हिडिओमध्ये अभ्यासलेली आहे, तर ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघून घ्या। पुढील प्रश्न, खालीलपैकी कोण सत्यशोधक समाजाच्या स्थापनेशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 ज्योतिराव फुले। तर मित्रांनो, 24 सप्टेंबर 1873 मध्ये महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे। पुढील प्रश्न, रुक्मिणी देवी अरुंडेल खालीलपैकी कोणत्या नृत्यासाठी ओळखल्या जातात? तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 भरतनाट्यम। भरतनाट्यम हा नृत्य प्रकार तामिळनाडूमधील आहे। पुढील प्रश्न, मल्लप्पा धनशेट्टी ज्यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली होती, त्यांनी खालीलपैकी कोणत्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते? तर मित्रांनो, मल्लप्पा धनशेट्टी यांनी सोलापूर सत्याग्रहाचे नेतृत्व केलेले आहे। तर या प्रश्नाचा आन्सर ऑप्शन क्रमांक 4 सोलापूर सत्याग्रह। पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर मित्रांनो, खाली आपल्याला 2 विधाने दिलेली आहेत, तर ते 2 विधाने आपण बघू। पहिले विधान, राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मंत्री परिषद मिळून महाराष्ट्राची कार्यकारिणी तयार करतात। दुसरे विधान, विधान परिषद कधीच पूर्णपणे विसर्जित होत नाही। तर या प्रश्नाचा आन्सर ऑप्शन क्रमांक 4 1 आणि 2 दोन्ही पर्याय बरोबर आहेत। म्हणजेच राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मंत्री परिषद मिळून महाराष्ट्राची कार्यकारिणी तयार करतात। आणि दुसरे विधान म्हणजेच विधान परिषद कधीच पूर्णपणे विसर्जित होत नाही, हे दोन्ही विधाने बरोबर आहेत। पुढील प्रश्न, मराठवाड्यातील जांब येथे असलेल्या रामदास स्वामी यांचे खालीलपैकी कोणते साहित्य आहे? तर या प्रश्नाचा आन्सर ऑप्शन क्रमांक 3 दासबोध। तर रामदास स्वामी यांच्याविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ। रामदास स्वामी यांचे पूर्ण नाव नारायण सूर्याजी पंत ठोसर हे आहेत। यांचा जन्म जालना जिल्ह्यातील जांब येथे 24 मार्च 1608 मध्ये झालेला आहे। यांच्या आईचे नाव रानूबाई सूर्याजी पंत ठोसर हे आहे। तसेच रामदास स्वामी यांनी दासबोध व मनाचे श्लोक ही त्यांची साहित्य रचना प्रसिद्ध आहे।
पुढील प्रश्न, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर रिकामी जागा आहे. तर मित्रांनो, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर प्रमाण हे 929 आहे. तर या प्रश्नाचा आन्सर ऑप्शन क्रमांक 1 929. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा आहे? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा हा मुंबई शहर हे आहे. तर या प्रश्नाचा आन्सर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई शहर. तसेच मित्रांनो, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा हा अहमदनगर हा आहे. पुढील प्रश्न, नंदुकोलू हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे पारंपरिक नृत्य आहे? तर या प्रश्नाचा आन्सर ऑप्शन क्रमांक 4 कर्नाटक. तसेच मित्रांनो, कर्नाटकचे यक्षगान हा सुद्धा नृत्य प्रकार कर्नाटकचा आहे. केरळचा कथ्थकली, कथ्थक, भरतनाट्यम, कुचिपुडी हे नृत्य प्रकार केरळचे आहे. तसेच ओडिसाचे ओडिसी, गोवाचे द डेलो हे नृत्य प्रकार प्रसिद्ध आहेत. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणाला राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे? तर मित्रांनो, राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार हा राज्याचे राज्यपाल यांना असतो. तर या प्रश्नाचे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 राज्याचे राज्यपाल. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेले आहे? तर या प्रश्नाचा आन्सर ऑप्शन क्रमांक 4 ब्राह्मणांचे कसब. तसेच मित्रांनो, महात्मा फुले यांची प्रसिद्ध पुस्तके गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, ब्राह्मणांचे कसब, सत्सार, इशारा ही प्रसिद्ध पुस्तके सुद्धा त्यांनी लिहिलेली आहेत. पुढील प्रश्न, दार्जिलिंग आणि सिक्कीम प्रदेशातील हिमालय पर्वतरांगांची दिशा कोणती आहे? तर दार्जिलिंग आणि सिक्कीम प्रदेशातील हिमालय पर्वतरांगांची दिशा ही पूर्व पश्चिम दिशा ही आहे. तर या प्रश्नाचा आन्सर ऑप्शन क्रमांक 3 पूर्व पश्चिम दिशा. पुढील प्रश्न, मराठी लेखक नंदा खरे यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली? तर या प्रश्नाचे आन्सर ऑप्शन क्रमांक 3 उदया. तर नंदा खरे यांनी उदया ही कादंबरी लिहिलेली आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने बुधभूषणम या ग्रंथाची रचना केली? तर बुधभूषणम या ग्रंथाची रचना छत्रपती संभाजी महाराज यांनी केलेली आहे. तर या प्रश्नाचा आन्सर ऑप्शन क्रमांक 2 छत्रपती संभाजी महाराज. पुढील प्रश्न, रिकामी जागा हे महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेकडील भागातील एक हिरवळीचे क्षेत्र म्हणजेच ग्रीन ओॲसिस असून वन्यजीव आणि जैवविविधता संवर्धनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, वन्यजीव आणि जैवविविधता संवर्धनाच्या दृष्टिकोनातून टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य हे अत्यंत महत्त्वाचे आहे. तर या प्रश्नाचा आन्सर ऑप्शन क्रमांक 1 टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य हे आहे. पुढील प्रश्न, शिवाजी महाराजांच्या शासन काळात राज्य व्यवहार कोश या नावाने ओळखला जाणारा रिकामी जागा शब्दांसाठी संस्कृत पर्याय दाखवणारा शब्दकोश तयार करण्यात आला. तर मित्रांनो, या प्रश्नाचा आन्सर ऑप्शन क्रमांक 2 पर्शियन. तर पर्शियन हा शब्दकोश तयार करण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची पहिली राजधानी होता? तर या प्रश्नाचा आन्सर ऑप्शन क्रमांक 1 राजगड. राजगड हा किल्ला शिवाजी महाराजांची पहिली राजधानी होती. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोण 1905च्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 गोपाळ कृष्ण गोखले. पुढील प्रश्न, मुंबईत 1848मध्ये परमहंस सभेची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचा आन्सर ऑप्शन क्रमांक 2 दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी 1848मध्ये परमहंस सभेची स्थापना केलेली आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते पुस्तक हे संस्कृत भगवद्गीताचा अर्थ स्पष्ट करते? तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 भावार्थ दीपिका. भावार्थ दीपिका हे संस्कृत पुस्तक भगवद्गीतेचा अर्थ स्पष्ट करते. तर अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण TCS तसेच IBPSने जे प्रश्न विचारलेले त्या प्रश्नांचा आपण सराव केला आहे. तसेच मित्रांनो, आपण मराठी व्याकरणाचे 11 व्हिडिओ केलेले आहेत. तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही बघून घ्या.
व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.